नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूया आता आजच्या या भागाला. इकडे मनुष्य आणि देशपांडे घरामध्ये दारू घेत बसले होते. देशपांडे एकदम मदहोश झाले होते. देशपांडेंच्या डोळ्यासमोर कायराचं आकर्षक आकारबद्ध शरीर येत होतं. कायराचा रंग जरी काहीसा सावळा असला तरी तिच्या शरीराची ठेवण ही आकर्षक आणि शिल्पकलेतील लावण्यवती सारखीच होती. तिचं बोलणं मधुर होतं. देशपांडे साहेबांना ती पहिल्या नजरेतच आवडली होती. कुठलीही घाई न करता सावकाश हे फळ खायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारची घाई करत नव्हते. पण इथेच त्यांचा डाव फसला. त्यांनी जरी घाई केली नाही तरी त्यांच्याच ऑफिसमधील सुनीलनं घाई करून तिला आपल्या प्रेमाच्या पाशात ओढलं होतं. ही जाणीव होताच ते व्यथित झाले. मनुषी, अरे पहिल्यांदा माझं गणित चुकलं, ते व्यथित होऊन म्हणाले. अजून काही झालं नाही, अजूनही शिकार आपल्याच हातात आहे. मनुष्य त्यांना धीर देत होता. हो रे, पण तुला माहित नाही, शिकार आपल्या हातून केव्हाही उडून जाऊ शकतं. मनुष्य विचारात पडला. पण मला कळत नाही, तो सुनील तिच्या इतक्या जवळ गेलाच कसा? अरे त्यात एवढं विशेष काय नाही. ते कामानिमित्त एकत्र राहायचे, बोलता बोलता होऊन जातं प्रेम. मला असं वाटतं की त्यांनी प्रेमात पडायला आपली काहीच हरकत नाही, पण आपल्याला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. आणि आता त्या दोघांची मानसिक स्थिती अशी आहे की तिसऱ्या कुठल्याही माणसाला ते मध्ये येऊ देणार नाहीत. देशपांडे साहेबांचं हे बोलणं ऐकून मनुष्य काहीसा विचारात पडला. मग काय करावं असं वाटतं तुम्हाला? आता माझ्या हातामध्ये तर गोष्टी राहिल्या नाहीत. अरे तू चुकलास. पहिलंच तू तिला एकदा आपल्या हाताखालून काढायला पाहिजे होतं. मनुष्य केविलवाने हसत म्हणाला. देशपांडे साहेब, तुम्हाला काय वाटतं, मी प्रयत्न केला नसेल? देशपांडे त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहत म्हणाले. साहेब, मी प्रयत्न केला, पण तिनं मला हाकलून लावलं. आणि मग त्या रात्री घडलेला प्रसंग जसाच्या तसा मनुष्यनं त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ते ऐकून देशपांडे खळखळून हसले. त्यांनी पुन्हा एकदा 2 ग्लास भरले आणि ते बोलू लागले. अरे मनुष्य, तू एवढा अनुभवी माणूस, तू तिला ओळखण्यात चूक केलीस. खरं पाहिलं तर तू आणखी काही दिवस थांबायला पाहिजे होतं. ती अडचणीत असताना जर तू प्रयत्न केला असतास ना, तर कदाचित तू यशस्वी ठरला असतास. पण आता झालं गेलं. तू तिच्या नजरेतून कायमचा उतरलास आणि तुझ्यामुळे मलाही नुकसान झालं. मनुष्य ओशाळला. देशपांडे साहेब, मी यशस्वी झालो नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही यशस्वी होणार नाही. तुमच्या डोळ्यांसमोर संधी उभी आहे, फक्त तुम्हाला 2 दिवस थांबावं लागेल. माझ्या मनातही तुझ्यासारखेच विचार आहेत, पण मला कळत नाही का, पण माझ्या मनामध्ये एक शंका येते. असं वाटतं की यावेळेस आपला डाव यशस्वी होणार नाही. काय साहेब, तुम्ही तर लढण्याआधी शस्त्र खाली ठेवायला निघालात. तर मग? नाही रे, तसं काही नाही. एकूणच मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बोलतोय. मग आपण काय करावं असं म्हणणं आहे तुमचं? मनुष्य म्हणाले. देशपांडेंनी ग्लास ओठाला लावला. पूर्ण ग्लास खाली करून त्यांनी मनुष्यच्या डोळ्यात पाहिलं. मनुष्यच्या डोळ्यामध्ये लोचटपणा होता. मनुष्य म्हणाला, बोला साहेब. आता जे काही होईल ते पाहू, आणि जर आपल्या मनासारखं घडलं नाही तर काय? तर आपण आपल्या पद्धतीनं नवीन खेळ करायचा. नेमकं काय करायचं? ती ज्याच्या जीवावर उड्या मारते ना, त्या सुनीलला आपल्या ऑफिसमधून काढून टाकायचं. हो, हा एक मार्ग आहे. एकदा सुनीलला काढलं की ती बरोबर बोंबलत बसेल. हो, पण काय? पण त्याला सहज काढता येणं शक्य नाही. तसे कायदे आहेत. मनुष्यने आता ग्लास ओठाला लावला आणि रिकामा केला. हो, मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं ते. पहिले त्याला कशात तरी अडकवून टाकायला हवं. देशपांडे हसले. हुशार आहेस. या गोष्टी तुला लवकर कळतात. हो साहेब, माझं सगळं आयुष्य त्यातच गेलंय. मग काहीतरी योजना तू तयार ठेव. तुम्ही त्याची काळजीच करू नका. तुम्ही तुमचं काम करा,
जर आपल्याला हवं तसं सगळं काही झालं तर काही अडचण नाही, पण जर अपेक्षित असं घडलं नाही तर पहा मी काय करतो ते. याला म्हणतात पठ्ठ्या, अशा संकटाच्या वेळेस मला तुझाच आधार असतो, असं म्हणून देशपांडे हसायला लागले. बरं, आणखी एक गोष्ट करायची आहे. काय? मनुष्य प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहायला लागले. तिला तुझ्या घरातून बाहेर काढून टाक. हो, मी त्याबद्दल बोललोच आहे. काही दिवसांनी ती माझं घर सोडून जाणार आहे. हे बघ, आपण तिला वेळ द्यायचा नाही. जर आपल्या हातामध्ये सावज येत नसेल तर त्याला संकटात टाका. त्याला एवढा त्रास द्या म्हणजे ते म्हणेल तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण मला या संकटातून वाचवा. हो, बरोबर आहे. मग आता एक काम करूयात, 2 दिवसांनी तुम्ही आलात की तसंच मी तुम्हाला भेटायला येईन आणि मग आपण चर्चा करू. हो, चालेल. जर गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तर पार्टी करू आणि त्यानंतर जे काही करायचंय ते करूच. आणि जर आपल्या मनासारखं काही झालं नाही तरीही पार्टी करू आणि पुढे काय करायचं ते ठरवू. ठीक आहे. हो, अगदी हेच म्हणायचं होतं मला. काही वेळ मग शांततेमध्ये गेला आणि दोघांची मद्याची नशा आता चढू लागली होती. मनुष्य अचानक उठले. साहेब, कोर्टाकडून मला एक नोटीस आली आहे. येऊ दे. इतक्या नोटीस येतील तेवढे तुझं महत्त्व वाढेल. यावरती मनुष्य हसला. साहेब, हे नॉन बेलेबल वॉरंट आहे. समोर ठेवलेला मांसाचा तुकडा तोंडात टाकत देशपांडे म्हणाले, बरं, मग मी काय करू? तुम्ही कोणीतरी एखादा चांगला वकील द्या मला. अरे पण केस काय ते तर सांगशील? साहेब, नेहमीचीच केस. जे मी धंदे करतो यात मी एकदा पकडला गेलो होतो. खरं पाहिलं तर मी सध्या बेलवर बाहेर फिरतोय. एका अटीवरती मी बाहेर फिरतोय. मी हजर राहिलो पाहिजे, पण मी दिलेली अट न पाळल्यामुळे आता नॉन बेलेवर वॉरंट मिळाले. यावरती देशपांडे साहेब विचारात पडले. पहिले तर त्यांना मनुष्याच्या प्रकरणात जास्त अडकायचं नव्हतं. मनुष्यासारखा ज्याला माहिती आहे तो कामाचा माणूस आहे. ज्याला ज्यावेळेस उपलब्ध असतो आणि ज्या गरजा इतर कोणीही करू शकत नाही त्या गरजा पुरवण्यासाठी मनुष्य त्यांना मदत करे. बाई आणि बाटली ही देशपांडेंची गरज होती. ते हसले आणि म्हणाले, तेवढंच आहे ना? अरे, माझ्या ओळखीत एक चांगला वकील आहे. तुझ्यासाठी मी वकिलांची फौजच उभा करतो. थांब. मग मनुष्य सुखावला आणि म्हणाला, साहेब, मी तुमच्यासाठी सुंदर बायकांचे फोटो आणि त्यांची फौज उभी करतो. यावर आता देशपांडे देखील सुखावले. बाई त्यांची कमजोरी होती. ते म्हणाले, मनुष्य, सध्या तरी मला दुसरं कोणी नकोय. मला फक्त हवी आहे कायरा आणि ती मिळवून देण्यासाठी तुझी मदत पाहिजे. आता मनुष्यला चांगलीच चढली होती. साहेब, तुमच्यासाठी मी माझा प्राण सुद्धा काढून द्यायला तयार आहे. यावरती देशपांडे हसले आणि म्हणाले, मला तुझा प्राण नको रे. मला पाहिजे ती कायरा. एकदा तिची मारली की माझं मन शांत होईल. मनुष्य शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. देशपांडेंना जरा जास्त चढल्यामुळे ते काहीही बडबड करायला लागले होते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.